यांचा प्रवेश झालेला आहे। याच्यासोबत सुनील शिंदे हे सुद्धा येणार का? नाही, कालच सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याबद्दल आम्ही आता आक्षेप घेणं योग्य नाही। यासोबतच असं कळतंय की ऑपरेशन टायगर 3.0 हे सुरू आहे। यासोबत आणखी संपर्क अनेक वेळा सांगितलं, आमच्याकडे ऑपरेशनची गरज नाही, आमच्याकडे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आहे। त्या नेतृत्वावर आणि त्या विश्वासावरच विश्वास ठेवत सगळी लोक आमच्याकडे येत आहेत। नेते तुमच्याकडे इच्छुक होते उपसभापती पदासाठी, पण ते नाराज आहेत का आता? कारण अजिबात अहिर हे मागून आलेले नेते अजिबात नाराज नाहीत। असा गैरसमज कोणी पसरवण्याचा प्रयत्न करू नये। सगळ्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर शिंदे साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, हीच भूमिका आमची सगळ्यांची असते। त्याच्यामुळे आमच्यापैकी एकही सभासद नाराज नाही, उलट सचिन भाऊंचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। सुनील शिंदेना सुद्धा शिवसेनेमध्ये सहभागी करून घेणार का? कारण मी सांगितलं ना, शिंदे साहेबांनी त्यांचं वक्तव्य काल केलेलं असल्यामुळं त्यांच्या संपर्कात आम्ही कोण आहे हे निर्विवाद सत्य नाही, परंतु त्याच्या पुढे जाऊन जर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्याचा विचार शिंदे साहेब करतील। शेवटचा प्रश्न, विरोधकांची ताकद राहिली नाही का? कारण आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन दिसलं नाही। तर विरोधकांनी काय करायचं काय नाही करायचं, त्यांच्या पायऱ्यांवर त्यांना साथ देणारे किती शिल्लक राहिले, त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो विचार करावा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह महबूब पाटील, मुंबई।